नमस्कार. भारतीय जनता पार्टीच्या लोकांची महिलांविषयीची मानसिकता किती टोकाची घाणेरडी आणि किती अतिशय टोकाची बुरसटलेली आहे त्याबाबत नव्यानं काहीही बोलण्याची अजिबातच आवश्यकता नाही. स्त्रियांना दुय्यम लेखणाऱ्या, अत्यंत तुच्छ लेखणाऱ्या मनुवादी संस्कृतीचे आजच्या काळातील प्रमुख वाहक कोणी असेल तर ते म्हणजे हे भारतीय जनता पार्टीचे नेते, पदाधिकारी, समर्थक, कार्यकर्ते वगैरे सगळे लोक. स्त्री म्हणजे केवळ भोगवस्तू, केवळ भोगदासी, केवळ एक उपभोग घेण्याचं साधन हीच यांची विचारसरणी. पायातली वाहन आणि स्त्री यांच्यामध्ये हे मनुवादी विचारांचे लोक बिलकुल अजिबात फरक करत नाहीत. समाजात वावरताना, राजकारण, समाजकारण करताना नाईलाजाने या लोकांना स्त्री दाक्षिण्याचा मुखवटा पांघरावा लागतो, परंतु त्यांच्या अंतर्मनातील घाणेरडी, बुरसटलेली महिलांविषयीची मानसिकता तशीच कायम असते नेहमी. भारतीय जनता पार्टीची नेते मंडळी जेव्हा दारू पार्टी वगैरे करायला बसतात आणि आपलं कोणतंही बोलणं आता बाहेर जाणार नाही इथून याची त्यांना ज्या वेळेला खात्री असते त्यावेळेला कधी योग आला तर त्यांचं बोलणं, त्यांच्या गप्पा जरूर ऐका. तुमच्या तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही. मी तो अनुभव घेतलेला आहे म्हणून सांगतो. महिलांच्या बाबतीत अत्यंत विकृत, अत्यंत घाणेरडे असे विचार करणारे हे सगळे लोक असतात. महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाला काळीमा, मोठा कलंक असणारा तो नीच मनोवृत्तीचा राज्यपाल आठवतोय ना, भगतसिंग कोश्यारी. आपल्या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाईंविषयी त्यांच्या त्या लग्नाच्या वेळच्या वयाचा उल्लेख करून किती खालच्या पातळीवरती येऊन बोलला होता तो माणूस. आणि त्यावेळचं ते त्याचं हसणं किती गलिच्छ आणि ओंगळवाणं होतं, आठवतंय ना. कल्पना करो कि सावित्री बाई की शादी 10 साल में कर दी गई और उनके पति 13 साल के थे. अब जा कल्पना करो जो लड़के लड़कियां, मुलगा मुलगी क्या करते होंगे, शादी करने के बाद क्या सोचते होंगे. तर पंढरपूरचा तो तत्कालीन भारतीय जनता पार्टीचा सहयोगी असलेला आमदार आठवतोय की विसरलात? प्रशांत परिचारक. काय बोलला होता तो? देशाच्या सीमेवरती असणारे सैनिक वर्षभर घरी जात नाहीत आणि तरीसुद्धा गावाकडं त्यांच्या बायकांना पोरं होतात आणि ते सैनिक इकडे सीमेवरती पेढे वाटतात. आपल्या देशाचं रक्षण करण्यासाठी सीमेवरती रात्रंदिवस जीव धोक्यात घालून, डोळ्यात तेल घालून निगराणी करणाऱ्या आपल्या सैनिकांचा आणि त्याचसोबत त्यांच्या पत्नींचा किती भयानक अपमान केला होता त्या माणसानं. पंजाब मधला सैनिक तो असतो बॉर्डरवर, त्याची बायको इकडे बाळंती नव्हती. त्याला कार येते तुझ्या बायकोला मुलगा झाला, वर्षभर तो काही गावाकडे गेलेला नसतो, तिथं पेढे वाटतो. आणि ही केवळ आपल्या राज्यातली काही उदाहरणं. तरी मुनगंटीवारांचा यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळचा तो भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याला कलंकित करणारा व्हिडिओ माझ्याकडनं डिलीट झाला नाही, तर तो सुद्धा आज पुन्हा एकदा तुम्हाला ऐकवला असता. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची, पदाधिकाऱ्यांची, समर्थकांची महिलांविषयीच्या घाणेरड्या उद्गारांची देशभरातील अशा प्रकारची शेकडो उदाहरणं, शब्दशः शेकडो उदाहरणं देता येऊ शकतील. तो भारतीय जनता पार्टीचा नेता विजयवर्गीय काय म्हटला होता आठवते ना? जेव्हा स्त्रिया मर्यादा ओलांडतात तेव्हाच त्यांच्यावर बलात्कार होतात. बघा, तो छत्तीसगडचा भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी रामसेवक पायकर, काय फुलं उधळली होती त्याने. मुद्दाम होऊन कोणी बलात्कार करत नसतात स्त्रियांवरती, ते चुकून काही लोकांकडनं होऊन जातात. बिल्किस बानोवरती बलात्कार करणारे आरोपी वाईट नाहीत, त्यांना आरोपी म्हणणं चुकीचं आहे, ते सुसंस्कृत ब्राह्मण आहेत, अशी मल्लीनाथी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी केलेली होती, आठवतंय ना. त्याशिवाय बलात्कार, अत्याचार, यौन शोषण आदी वेगवेगळे आरोप असलेले, अटक होऊन जामिनावरती सुटून बाहेर आलेले अशा प्रकारच्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांची तर भली मोठी यादी उपलब्ध आहे. माझ्याही मोबाईलमध्ये ती वाचून दाखवत बसलो तर किमान 15 ते 20 मिनिटं जातील, इतकी मोठी ती यादी आहे. महिलांच्या बाबतीत अत्यंत विकृत जमात म्हणजे हे भारतीय जनता पार्टीचे नेते, पदाधिकारी, समर्थक वगैरे.
मी आज हे सगळं का बोलत बसलो, आज हा विषय का घेतला, तर काल त्या अहमदनगर आत्ताच अहिल्यानगरमधील त्या माजी खासदार सुजय विखे पाटलाच्या एका मेळाव्यामध्ये त्याचे कुणी जवळचे आणि वयाने ज्येष्ठ असलेले एक सहकारी आहेत, फार जवळचे आहेत म्हणजे त्या सुजय विखे पाटलाच्या, वसंत देशमुख नावाचा तो माणूस आहे. 70च्या आसपास त्याचं वय दिसतंय त्या व्हिडिओ क्लिपमध्येच, तितकं वय असावं त्याचं. पण त्याने त्या मेळाव्यात जाहीरपणे बाळासाहेब थोरात यांची कन्या डॉक्टर जयश्री थोरात यांच्याविषयी जे उद्गार काढले, उद्गार कसले, गटारातील घाणच एखाद्याची त्यानं त्याच्या मुखातून बाहेर ओकली. ते ऐकल्यापासून डोक्यामध्ये संतापाची प्रचंड तिडीक गेली. कुणीही माणूस आपल्या मुली समान असलेल्या एखाद्या महिलेविषयी, एखाद्या मुलीविषयी इतकं घाणेरडं, इतकं खालच्या पातळीवर जाऊन कसं काय बोलू शकतो? खरंच डोकं भनभनून गेलं. तुम्ही ऐकलंय का ते? खरं म्हणजे ऐकवावं असं वाटत नाही, परंतु ऐका, नाईलाज आहे. गळ्यामध्ये तो भारतीय जनता पार्टीचा कमळाचा पट्टा घालून कसं विष ओकतात ही माणसं बघा. त्यांनीच काढलं, त्यांनीच केलं. आता तुम्ही सगळ्या जनतेला जन्म तुम्हीच दिला असं म्हणायचे तुमचं बहुतेक. त्यांची कोणती ती काय त्यांची नात का काय तिथं बोलते म्हणतात, माझा बाप सगळ्यांचा बाप, माझा बाप सगळ्यांचाच बाप आहे म्हणे. हिला काही कळत नाही. अरे तुला सुद्धा पोरं कसे झाले प्रश्न आहे. आपल्या कन्येला समजवा, नाहीतर मग आम्ही इलेक्शन काळात मैदानात उतरलो तर तुमची मुलगी घराच्या बाहेर पडू शकणार नाही. तिला सुजय दादा प्रेमाने ताई म्हणतात, बरोबर, त्यांची संस्कृती आहे ती. पण दादा, या ताईचे पराक्रम जर पाहिले ना, सगळं तालुक्याला माहिती. काय म्हणायचं सांगा. आणि संतापासोबत आणखीन चीड या बाबीची वाटते की एका महिलेविषयी अशा प्रकारे इतक्या खालच्या थराचं जाहीरपणे बोललं जात असताना राग येण्याऐवजी समोरची गर्दी, बहुसंख्य लोक त्या गर्दीतले टाळ्या आणि शिट्या वाजवत आहेत. तो मागे परिचारक सुद्धा त्या पंढरपुरात आपल्या सैनिकांच्या बायकांविषयी असं घाणेरडं बोलला, तेव्हाही तेच. लोक इतके विकृत कसे काय झालेत? त्या सगळ्यांच्या घरांमध्ये, त्या सगळ्या लोकांच्या कुटुंबांमध्ये आया बहिणी मुलीबाळी असतीलच ना. उद्या त्यांच्याविषयी कुणी असं काही घाणेरडं बोललं तरीही हे लोक अशाच प्रकारे टाळ्या आणि शिट्या वाजवणार आहेत काय? कोणत्या प्रकारची अधोगती झालेली आहे आपल्या समाजाची ही? अहमदनगरच्या त्या थोरात आणि विखे पाटील कुटुंबांमधील राजकीय वाद काही आजचा नाही आहे, पारंपरिक आहे. तो पिढ्यानपिढ्या चालत आलेला आहे, जुनाच आहे. परंतु त्याचा अर्थ त्या वादामध्ये अशा प्रकारे महिलांना बेइज्जत करायचं? कोण आहे हा सुजय विखेचा खास माणूस वसंत देशमुख? कोण आहे हा? त्याच्या घरामध्ये कुणी महिला नाहीत का? त्याच्या आईच्या पोटून त्यानं जन्म घेतलेला नाही आहे का? बायको नाही आहे का त्याला? मुलीबाळी असतीलच ना त्याला, किंवा त्याच्या कुटुंबामध्ये कोणाला तरी. कशा करता इतक्या नीच प्रवृत्तीच्या माणसाला तो सुजय विखे पाटील आपल्या स्वतःच्या जवळ बाळगतो, पदरी बाळगतो? की त्या सुजय विखे पाटलांची मानसिकता सुद्धा तशीच आहे, या देशमुखसारखी सडलेली आणि विकृत. लोकसभा निवडणुकीत मला आठवतंय त्या सुजय विखे पाटलांची एक क्लिप व्हायरल झालेली, मी सुद्धा पाहिली होती, ऐकली होती. निलेश लंके कसा अशिक्षित आहे आणि त्याला कसे 4 शब्दसुद्धा इंग्रजीतले बोलता येत नाहीत वगैरे वगैरे असं काहीतरी ते बोललेलं होतं सुजय विखे पाटील. गुरमी व्यक्त केली होती एक प्रकारची. तेव्हाच खरं म्हणजे त्यांची पात्रता, त्यांची लायकी, त्यांची गुणवत्ता लक्षात आली होती. पुढे निलेश लंकेंनी निवडणुकीमध्ये त्या सुजय विखे पाटलांना 4ही मुंड्या चित तर करून टाकलंच, पण वर लोकसभेमध्ये खणखणीत इंग्रजीमध्ये शपथ घेऊन त्या मगरूर सुजय विखे पाटलांपुढे चुल्लूभर पाणी में डूब मरोसारखी परिस्थिती निर्माण केली. बाळासाहेब थोरात हे आपल्या महाराष्ट्राच्या सद्य राजकारणामधील एक अत्यंत सभ्य आणि सुसंस्कृत असं नेतृत्व आहे.
त्यांच्या मुलीमध्ये सुद्धा डॉक्टर जयश्री थोरात यांच्यामध्ये सुद्धा तेच गुण आलेले आहेत आपल्या पित्याचे. मात्र विखे पाटील आणि सभ्यता यांचा कधीच संबंध आजवर दिसून आलेला नाही. हा सुजय विखे पाटील स्वतःला डॉक्टर म्हणून घेतो, परंतु त्याची भाषा गावच्या चौकातील टवाळखोर पोरांपेक्षाही अत्यंत घाणेरडी असतं, अशी माझी माहिती नगरच्या काही मित्रांनी मला दिली. नगरच्या सुजाण लोकांनी त्याला उगाच पराभूत केलं का? आणि आता ज्या त्या कोणी वसंत देशमुख नावाच्या विकृतानं हे काल गुण उधळले, त्याने सुजय विखे पाटील राजकारणातून नामशेष झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही सगळे लोक भारतीय जनता पार्टीचे सरकारी तिजोरीतून महिलांना लाडकी बहीण म्हणत 1500 रुपये वाटताय, म्हणजे त्या महिलांच्या आबरूचे धिंडवडे काढण्याचा अधिकार पण तुम्हाला दिलाय का सुजय विखे पाटील या राज्यानं? थोडी तरी अक्कल असती ना तुम्हाला, तर स्टेजवर तुम्ही होतात उपस्थित. तो देशमुख जेव्हा हे घाणेरडं वक्तव्य करत होता, तेव्हा उठून त्याच्या हातातून तुम्ही माईक खेचून घेतला असता आणि त्याला 4 शब्द सुनावले असते, दिलगिरी व्यक्त केली असते तुम्ही जनतेची. परंतु यापैकी तुम्ही काहीही केलं नाहीत. याचाच अर्थ तो विकृत माणूस, तो वसंत देशमुख जे काही बोलला त्याला तुमची सुद्धा सहमती होती. चांगला आहे, भोगा आता याच्या पुढे आपल्या कर्माची फळं. लोक हो, या असल्या विकृतांना खरंच गाडून टाका, नामशेष करून टाका. आपल्या शिवरायांच्या, फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रातील या अशा प्रकारच्या विषवल्ली पूर्णपणे मुळापासून उपटून टाका, उखडून टाका, नामशेष करून टाका, गाडून टाका. हात जोडून विनंती आहे तुम्हाला. थांबतो आता. परंतु म्हणजे आज इतकंच बोलायचं होतं. दुसरे विषय आहेत ते उद्या परवा आपण घेऊ. थांबण्यापूर्वी आपलं नेहमीचं आवाहन, चॅनल आपलं अभिव्यक्ती सबस्क्राईब केलेलं आहात का? नसेल केलं तर प्लीज आता लगेचच करा. एपिसोड आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.